नमस्कार मित्रांनो, मी निकिता. हा माझा पहिला यूट्यूब रेसिपी व्हिडिओ आहे, म्हणून थोडं सपोर्ट नक्की करा. आज आपण बनवणार आहोत मालवणी स्पेशल बटाट्याची कापे. बाहेरून क्रिस्प, आतून सॉफ्ट आणि चव एकदम झक्कास. रेसिपी तर खूप सोपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. इकडे मी 2 बटाटे घेतले आहेत. सगळ्यात पहिले बटाट्यांना कापून घेऊयात स्लाइसमध्ये. ठीक आहे, स्लाइस झाले कापून. आता त्यामध्ये थोडेसे हळद टाकूया. त्यानंतर 1 चमचा मी इकडे मसाला घेतला आहे. तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकता तुमच्या चवीनुसार. त्यानंतर मी इकडे मीठ घेतलं आहे, तर तेही तुम्हाला चवीनुसार तुम्ही तुमच्याप्रमाणे मीठ घेऊ शकता. आता मिक्स करूया आपण सगळ्यांना. छानपैकी मिक्स केलात की बटाट्यांना मीठ मसाला छानपैकी लागला पाहिजे, जेणेकरून चव एकदम मस्त येते. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही मसाला घेऊ शकता. छानपैकी आता इकडे मी मिक्स केला आहे. हळदीचा रंग मस्त उठून आलेला आहे बटाट्यांवर. खूप छान अशी सोपी रेसिपी आहे. जेव्हा तुम्हाला खूप भूक लागते आणि त्यावेळेस जेव्हा भाजी नसते त्यावेळेस हे झटपट रेसिपी तुमच्यासाठी 2 मिनिटात तयार. तुम्ही हे बटाटेचे कापे पिठी भात, डाळ भात यासोबतही खाऊ शकता. आता इकडे मी गॅस पेटवत आहे. त्यावर तवा ठेवा. थोडं 2 मिनिटासाठी गरम करा आणि त्यावर एक एक करून बटाट्याचे जे आपण स्लाइस केले आहेत ते तव्यावर ठेवा. आता इकडे मी थोडंसं ॲडजस्ट करते माझा गॅस. हा माझा पहिलाच यूट्यूब व्हिडिओ आहे, तर थोडं मित्रांनो सांभाळून घ्या मला. आता एक एक स्लाइस बटाट्याचे ठेवत जावा तुम्ही तव्यावर. ज्या प्रकारे तवा गरम होत आहे असं वाटत आहे मला काहीतरी छान शिजणार आहे. चला, माझे अशाच प्रकारे बटाटेचे स्लाइस ठेवून झालेले आहे. आता आपण इकडे घेऊ तेल. तेल तुम्ही तुमच्याप्रमाणे हे करून घेऊ शकता. जसं आपण तेल ओतू, मग त्यानंतर आपल्याला एकच काम आहे. पेशंटली आपल्याला ह्या बटाट्यांना शिजताना बघायचं आहे. सो आता इथे माझं तेल टाकून झालेलं आहे. आता ह्यावर तुम्ही झाकण ठेवा, जेणेकरून ते छान शिजतील आतमध्ये. आपल्याला हे बटाटे वाफ्यावर शिजून घ्यायचं आहे. सो आता 5 ते 6 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे. मग त्या बटाट्यांना परतून घ्यायचं आहे छानपैकी. प्रत्येक बटाटा परतून घेतला की तो छान भाजलाही जाईल आणि तो छान शिजलाही जातो. आता मी इकडे एक एक बटाटा परतून घेणार आहे. माझे स्किल्स थोडे वेगळे आहेत, कारण माझा हा नेहमीचाच रेसिपी आहे. सो मी एक एक बटाटा सोडून पूर्ण ग्रुपचा बटाटा पलटी करू शकते. किचन स्किल्स म्हणतात ह्याला. कलर बघा कसा आलाय छानपैकी मस्त हळदीचा बटाट्यांवर. आहा,
माझ्या तोंडाला आता पाणी सुटलं आहे. मालवणी आयटम कधीच फेल जाऊ शकत नाही. प्रत्येक बटाटा पलटून घ्या. चला, परत आता आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं परत ह्यांना वाफूया, कारण आपण त्या बटाट्यांना पलटी केला आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला पेशन्सने बघायचं आहे, कारण घाई गेली तर कापं नाही तर बटाट्यांचे पझल तयार होतील. कलर बघा मित्रांनो, इंस्टाग्राम फिल्टर शिवाय पण मस्त दिसत आहे बटाट्यांची कापे. चला आता फायनल परतून बघूया. कोणता बटाटा जर शिजला नसेल तर थोडं तुम्हाला हवं तर गॅस वाढवून तुम्ही तो पटकन हे करू शकता, फ्राय करू शकता त्याला. जसं आपण तेलात तळतो तसं आता इथे आपण कमी तेल घेतलंय, शॅलो फ्राय करू शकतो. छानपैकी परतून घेतला आहे मी आता इथे. आता फक्त खायची वाट बघते मी खूप पेशंटली. अशा प्रकारे बटाट्याची कापे तयार आहेत मस्तपैकी. किती मिनटं लागले मित्रांनो? फक्त 5 ते 10 मिनटं. फक्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे बटाट्यांना. बस, बटाटा तयार. चला आता गॅस बंद केला आहे मी. आता थोडंसं बटाट्यांना बाजूला काढूया जेणेकरून तेल हे होईल. चला आता काढून घेऊया प्लेटीमध्ये आणि खायला तयार. अशा प्रकारे माझे बटाट्यांचे कापे तयार झाले आहेत मित्रांनो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब